आपलं नाव दादा? तानाजी इंगळे. दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? खटाव तालुक्यातलं एक जुनं पारंपरिक मैदान दिनांक 17 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. MI केसरी असं या मैदानाचं नाव आहे. कशा पद्धतीने या मैदानाची तयारी सुरू आहे? खरं तर प्रथम मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि औंध ग्रामस्थांचं आराध्य दैवत म्हणून श्री यमाई देवीला ओळखलं जातं. या यमाई देवीची यात्रा गेले परंपरा ह्या यात्रेची आहे. जवळजवळ 125-150 वर्षाची परंपरा आहे. औंध हे संस्थानिक गाव असल्याकारणाने या गावाला एक वेगळा इतिहास आहे आणि त्या वेगळ्या इतिहासातूनच ही यात्रा नियोजन झालं. आणि ह्या यात्रेनिमित्त या खटाव तालुक्यामध्ये मला वाटतं हे या औंध संस्थांची पहिलीच यात्रा असू शकते. कारण त्यानंतर पुशेगाव यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे. कारण औंध यात्रा ज्या वेळेला भरत होती त्यावेळेला पुशेगावचे सेवागिरी महाराज सुद्धा औंध सारख्या या ऐतिहासिक नगरीत येत होते. त्यामुळं पुशेगाव यात्रा ही नंतरच्या कालावधीमध्ये, पण पूर्वीचा इतिहास जो आहे औंध संस्थांचा, ते औंध संस्थांच्या इतिहासामध्ये औंधची यात्रा ही प्रथम यात्रा ह्या भागामधली असू शकते अशा आमचा ग्रह आहे. अशाच या यात्रेची एक परंपरा असल्या कारणाने ह्या औंधला एक वारसा असल्या कारणाने शेतकऱ्यांचं मनोरंजनाचं खेळाचं एक माध्यम म्हणून खरं म्हणजे शेतकऱ्यांना विरंगुळा करण्यासारखं दुसरं काही पूर्वीच्या कालावधीमध्ये नव्हतं. त्यामुळे ह्या औंध संस्थांना बैलगाडी शर्यत ही अशा शेतकऱ्यांचा मनोरंजनाचा विषय घेतला आणि तो विषय आजच्या घडीला जागतिक पातळीवरती प्रसार आणि प्रचार झाल्या कारणानं आज बैलगाडी शौकीन ह्या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये जगामध्ये निर्माण झालेत. आता आमचाच एक जो कमिटीचा सदस्य आहे त्याच्या हातावरती बघितलं तर बैलगाडी शर्यतीचं बैलगाडीचं टॅटू आहे. अशा स्वरूपाचे एक महाराष्ट्रामध्ये म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये जसं क्रिकेटला जसं महत्त्व होतं तसं बैलगाडी शर्यतीला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे. आणि त्याच महत्त्वातून आमची जी पारंपरिक बैल